गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य माऊली महाराज की जय। नंदिकेश्वर भगवान की जय। श्री गुरु वैवी नागेंद्र महाराज की जय। विश्वाचा विश्व चैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज कथेच्या तृतीय दिवसाच्या चिंतनाकरता आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी आज तृतीय दिवशी आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरता या ठिकाणी जमलेले आहोत। कालपर्यंत आपण श्रीमद भागवताचा विचार करीत असताना परीक्षितांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे। अतिशय सगळ्या लोकांना मोठा आनंद झालेला आहे। सर्व भविष्य परीक्षितीचं त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत। राजा व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेईल आणि शेवटी गंगा तटाके आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे भगवंताच्या प्राप्तीला हा जाईल असा उपदेश सगळ्या ऋषी मुनींनी राजाला केलेला आहे। ज्योतिष्य शास्त्रामधील तज्ञ ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना धर्मराज युधिष्ठिरांना हे सगळं सांगितलेलं आहे। मान सन्मान स्वीकारून ते आपापल्या घरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पुढे हा बालक प्रसिद्ध परीक्षिती नावाने प्रसिद्ध झाला महाराज। कारण या श्रेष्ठ बालकानं गर्भामध्ये असताना भगवंताचं दिव्य दर्शन घेतलेलं आहे, भगवंताचं परीक्षण केलेलं आहे। याच अर्थानं त्याचं नाव काय ठेवलं? परीक्षिती। आणि मग त्याचं स्मरण करीत लोकांच्या अशा रीतीने परीक्षा घेत होता। या जगामध्ये जन्मल्यानंतर परीक्षिती पाहायचा, गर्भामध्ये मी ज्याचं दर्शन घेतलेलं आहे तो कुठे आहे, तो कोण आहे, याचा शोध करत 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 परीक्षिती मोठे झालेले आहेत। आणि सर्व विद्या त्या ठिकाणी संपन्न केलेली आहे। पुढे विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र गांधारी वनामध्ये गेलेले आहेत, त्याच ठिकाणी त्यांचा शेवट झालेला आहे। अपशकुन झाला, महाराज युधिष्ठिरांना शंका आलेली आहे। पुन्हा अर्जुन द्वारकेहून त्या ठिकाणी परत आलेला आहे। आणि मग द्वापारयुग संपत असताना भगवंताचंही निजदान त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। भगवान गेलेल्याचं दुःख पांडवांना त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पांडवांनी परीक्षिती राजाला पुन्हा राज्यावर बसवलं आणि स्वर्गारोहणाला पांडव त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि पुढे हे राज्य परीक्षिती राजा मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी करायला लागलेला आहे। भगवान स्वधामाला गेलेल्याचं पांडवांना सहन झालं नाही। यदुवंशाचा संहार त्या ठिकाणी झाला। युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केलेला आहे। यदुवंशीयांचा नाश आणि भगवंताच्या स्वधाम गमनाचं वृत्त ऐकून अर्जुनाकडून ऐकून कुंतीलाही मोठं दुःख झालेलं आहे। भक्तियुक्त होऊन आपलं हृदय भगवंताशी एकरूप केलं
आणि तिनंही अशा प्रकारचा या जगाचा निरोप घेतला, स्वधामाला गेलेली आहे. लोकांच्या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीरानं पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा असा त्याग भगवंतांनी केला, जसा काट्यानं काटा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे लागतात, तसं भगवंतांनी काय केलं, आपला अवतार कार्य त्या ठिकाणी संपवलेला आहे. एखाद्या नटाप्रमाणे जसे मत्स्य इत्यादी रूप धारण करतात आणि नंतर ते अदृश्य करतात, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीरानं पृथ्वीवरील भार नाहीसा केला, ते शरीर भगवंतांनी अदृश्य केलं. ज्या भगवंताच्या मधुर लीला श्रवणीय आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपलं स्वधाम त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारं कलियुग त्या ठिकाणी आलेलं आहे. कलियुगाचं आगमन झालं, पण धर्मराज युधिष्ठिरापासून हे कलियुग लपून राहिलं नाही. त्यांनी पाहिलं, देश नगर घरे प्राण्यामध्ये लोभ वाढलेला आहे, असत्य वाढलेलं आहे, कपट झालेलं आहे, हिंसा व्हायला लागलेली आहे, इत्यादी प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव त्या ठिकाणी निर्माण होऊ लागला. आणि धर्मराजांनी सुद्धा प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. जो गुणामध्ये त्यांच्यासारखाच होता असा आपला विनयशील नातू असणारा परीक्षिती, त्यांनी हस्तिनापुरामध्ये समुद्र वलयांकित पृथ्वीच्या सम्राट पदावर राजा परीक्षितीला बसवलं. आणि मग त्यांनी मथुरेमध्ये अनिरुद्ध पुत्र व्रज याचा शूर सेनाधिपती म्हणून अभिषेक केला. आणि त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी मोठा यज्ञ केलेला आहे, अवर्णनीय असणारा यज्ञ. आणि मग सगळे त्या ठिकाणी स्वधामाला गेलेले आहेत. भीमसेन अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावांनीही असं पाहिलं, पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेल्या कलियुगानं प्रभावित केलेला आहे, म्हणून तेही अदृश्य झाले. आणि थोरल्या बंधूच्या पाठोमाग सर्व धर्मराज युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन, भीम त्या ठिकाणी स्वर्गारोहणाला गेलेले आहेत. द्रौपदीनं पाहिलं, आता पांडवांना काही अपेक्षा राहिलेली नाही. तेव्हा ते अनन्य प्रेमानं भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करीत करीत तीही भगवंताशी एकरूप झाली. परीक्षिताचा दिग्विजय, धर्म आणि पृथ्वीचा संवाद पुढे आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढे महाराज परीक्षिताकडून कलियुगाचं दमन झालेलं आहे. आणि सगळं हे पाहत असताना कलियुगाचा प्रादुर्भाव झाला, परीक्षिताचं राज्य सुरुवात झालेलं आहे. आणि परीक्षितानं पाहिलं आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे. आणि एक दिवस फिरत 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 परीक्षिती राजा आपल्या कोठारगृहामध्ये त्या ठिकाणी कुलूप खुललेलं आहे. कोणते कोणते रत्न आहेत, कोणते कोणते मुकुट आहेत, काय काय आपल्या भांडार कक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, हे पाहण्याकरता त्या भांडार कक्षामध्ये प्रवेश केला. सगळीकडे पाहत आहे, सोनं नाणं रत्न, मोठे मोठे मुकुट त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि एक मुकुट एवढा सुंदर दिसायला लागला, चम 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 चमकत होता मुकुट. आणि ते मुकुट पाहत असताना परीक्षितीला असं वाटायला लागलं, हा सुंदर मुकुट आपण आपल्या मस्तकावर धारण करावा. तो मुकुट परीक्षिती राजानं आपल्या मस्तकावर धारण केला. पण तो मुकुट होता जरासंधाचा. महान असणारा क्रूर पापी, त्याचा तो मुकुट परीक्षिती राजानं मस्तकावर धारण केला. आणि कलियुगाला प्रारंभ झाल्यामुळं त्या ठिकाणी
परीक्षितीला विचारलं, बाबा आता मी कुठं राहू? मी तर कली आहे. या कलियुगामध्ये माणसाची बुद्धी भ्रष्ट करणं माझं कार्य आहे. मग परीक्षितानं सांगितलं, तुला कुठेही असं मनानं राहता येणार नाही. 3 जागा दिल्या. ज्या ठिकाणी पाप कर्म होऊ लागलेलं आहे, व्यभिचार होऊ लागलेला आहे, त्या ठिकाणी तू जाऊन राहा. ज्या ठिकाणी मद्यपान, चोरी, स्त्रीगमन अशा प्रकारचे दोष ज्या ठिकाणी होत असतात, त्या ठिकाणी तू जाऊन राहा. दुसऱ्याचं लुबाडलेलं धन, चोरी, स्वर्ण, लुबाडलेल्या स्वर्णामध्ये तू जाऊन राहा. कलीला अशा जागा दिलेल्या आहेत. आणि त्याच वेळेस तो कली अशा जागी त्या ठिकाणी येऊन बसायचा. आणि तोच कली जरासंधाच्या मुकुटामध्ये बसलेला आहे. सहजच परीक्षित राजानं तो मुकुट धारण केला. आणि मुकुट धारण केल्याबरोबर कली असणारा परीक्षित राजाच्या डोक्यामध्ये थोडा शिरलाच महाराज. सात्विक असणारा परीक्षित राजा आज मात्र परीक्षितीला शिकार करण्याची इच्छा निर्माण झाली. निघाला महाराज, घोड्यावर बसलेला आहे, हातामध्ये तलवार घेतलेली आहे. इच्छा कशाची निर्माण झाली? शिकार करण्याची. कलीचा दोष, कलीचं वर्णनच सांगितलेलं आहे. या कलियुगामध्ये सत्य अशा प्रकारचं लोप पावणार आहे. कलियुगामुळे कलियुगामुळे झाली सत्याचे वाटोळे, झाले सत्याचे वाटोळे. कलियुगामुळे कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. कलियुगामुळे काय झालेलं आहे? सत्य लोप पावत चाललेलं आहे. पण एक सांगू, सत्य हे कधीही सत्यच आहे महाराज. सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं हो सकता है. यही सत्य है. कितीही असत्य जरी लोक असले या जगामध्ये, पण सत्यवानामुळे हे जग अशा प्रकारचं चालू आहे. आता कैलास महाराज येणार होते, आज ते सत्यवानाचं म्हणत होते, गाजलेलं प्रमाण, काय अडचण आली. सत्य अबाधित अशा प्रकारचं आहे महाराज. आणि कली डोक्यामध्ये घुसला. सहजच शिकारीची इच्छा निर्माण झालेली आहे. एके दिवशी तो मुकुट घातल्यानंतर राजा परीक्षिती धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेलेला आहे. पशुच्या मागे धावता 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 थकून गेलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस, असे तहान लागली, भूक लागलेली आहे. कुठेही त्या ठिकाणी जलाशय दिसायला लागलेला नाहीये. साऊंड मध्ये दे, माझा आवाज जास्त. आणि त्या ठिकाणी पाहत 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 एक आश्रम दिसू लागला.
त्या आश्रमामध्ये पाहिलं, एक ऋषी महाराज डोळे बंद करून बसलेले आहेत, तपामध्ये विलीन आहेत, आपापल्या आसनावर शांत बसलेले आहेत. असं त्या राजानं पाहिलं. सुंदर ते ऋषी मुनी, विस्कटलेल्या जटा आहेत, कृष्ण मृगानं त्यांचं शरीर जवळजवळ झाकलेलं आहे. आणि राजाला तहान लागल्यामुळं राजांनी त्या ऋषी महाराजांकडे मागणी करायला लागले. हो ऋषी महाराज, तहान लागलेली आहे, मला पाणी द्या. कोण म्हणू लागलं? हा, परीक्षित राजा. कोण म्हणू लागलं? माय हा, लक्षपूर्वक ऐका. राजा परीक्षिती गुरु महाराजाला मागणी करू लागलेला आहे. हे महाराज उठा, मला तहान लागली, पाणी द्या. आता राजानं गुरुची सेवा करावी की गुरुनं राजाची? कलियुगाला प्रारंभ कसा झाला पहा. वास्तविक राजानं त्या ठिकाणी गुरु महाराजांची सेवा करावी येऊन. महाराज तुम्हाला काय कमी आहे? आश्रमामध्ये सगळं काही ठाकठीक आहे ना, चांगलं आहे ना? पण मागणी गुरुकडे करायला लागलेली आहे. गुरु महाराज तपामध्ये विलीन झालेले आहेत. 2-4 वेळा हाका मारल्या. अरे हा ऋषी महाराज माझा अपमान करतो, मी राजा आहे. कली डोक्यामध्ये घुसला. मुकुट कोणाचा होता? जरासंधाचा मुकुट. 2-4 वेळा हाक मारल्यानंतर गुरु महाराज बोलत नाहीत. त्यावेळेला राजाला मोठा क्रोध आला. जवळच एक मृत सर्प असणारा त्या राजाला आपल्या बाणाच्या टोकावर उचलला आणि ऋषी महाराजांच्या गळ्यामध्ये अडकविला. निघून गेला राजा. माझा अपमान झाला असं वाटायला लागलं. परीक्षितीच्या मनामध्ये असा थोडासा विकल्प त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं ही घटना घडली. त्या ऋषींचं नाव आहे शमीक ऋषी. महान तपस्वी असणारे शमीक ऋषी. आणि ऋषींचा पुत्र असणारा शृंगी त्या ठिकाणी आजूबाजूला लेकरांसोबत खेळायला लागलेला आहे. तेही ऋषी कुमारांचे लेकर. आणि त्यानं धावत 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 आपल्या पित्याकडे येऊन पाहिलं. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये एक मृत सर्प टाकलेला आहे. दुःख वाटायला लागलं. अरे कोण असेल हा मूर्ख राजा? एवढ्या मोठ्या तपस्वी माझ्या पित्याचा अपमान ज्याने केला. कमंडलू हातात घेतला महाराज आणि शापवाणी उच्चारली. येणाऱ्या 7 दिवसामध्ये हाच तक्षक नावाचा सर्प त्या राजाला चावून त्याचा अंत होईल, असा श्राप मुखातून गेला. ऋषी महाराजांचा पुत्र शृंगी श्रापवाणी उच्चारली महाराज. तेवढ्यामध्ये गुरु महाराजांना जाग आलेली आहे. शमीक ऋषींना उष्ट अन्न खाणाऱ्या कावळ्याप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय. राजानं असं वर्तन करावं, ऋषीची सेवा करावी की त्यांचा अपमान करावा, अशी चर्चा त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. अधर्मानं वागणाऱ्याला शासन घडलंच पाहिजे, मग तो राजा असो कुणी असो. तेवढ्यामध्ये ऋषी महाराज उठलेले आहेत आणि पाहिलं काय झालं मुलांनो, का अशी गडबड करता. त्यावेळेला ऋषींनी सांगितलं, पिताश्री तुमच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प ज्याने या राजाने टाकलेला आहे त्याला आम्ही श्राप दिला. काय दिला रे? 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन मृत्यू होईल. अरे रे रे शृंगी, तुझी बालबुद्धी आहे. पांडवांचा वंश असणारा एकमेव राजा आपल्या प्रजेचं पालन करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला भेटला होता. तू चांगलं केला नाहीस, फार वाईट केलास. आता ही न भरून निघणारी उणीव आहे बाळा.
श्राप परत घे. लहान मूल असल्यामुळे श्राप देण्याचं शिकवलं होतं, आता परत घेण्याचा मंत्र घेता येत नाही. गुरु महाराज वाईट वाटलं ऋषीमुनींना. इकडे परीक्षिती राजाला कळालेलं आहे. मुकुट उतरल्यानंतर आपली चूक लक्षात आली. महाराज क्षमा करा, असा हा अन्याय मी नकळत या ठिकाणी केलेला आहे तुमच्यावरती. एवढा मोठा अपमान गुरु महाराजांचा त्या ठिकाणी झालेला आहे. पण काय करावं, आता श्राप दिलेला आहे. भोगतो न घडे संचिता वाचोणी, करावे ते म्हणी समाधान. ठीक आहे, 7 दिवस आहेत ना, या 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे, असं कुणाला वाटायला लागलं? राम महाराज परीक्षिती राजाला वाटायला लागलं, 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे. ताबडतोब संत महात्म्याची भेट घ्यावी, माझ्या उद्धाराचा काही यत्न प्रयत्न करावा. उद्धाराची तळमळ राजाला लागली. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे सांगा करा समाधान चित्त माझे. हे माझा उद्धार झाला पाहिजे. दिवस किती आहेत बोला की, किती दिवस आहेत? ऐकू ना तुझे का तुम्हाला? तिथं येऊ का नाही? 7 दिवस राहिलेले आहेत. राजा परीक्षितीचा उद्धार करून घ्यायचा आहे. काय करावं? संत महात्म्याची भेट झाली पाहिजे उद्धाराकरिता. उद्धाराची तळमळ. 7 दिवसामध्ये मृत्यू आहे असं राजाला समजलं. उद्धाराची तळमळ. तुम्हा आम्हाला ही 7च दिवसामध्ये जायचे. आठवड्याचे वार किती? 7च दिवस. तुम्हा आम्हाला 7च दिवसामध्ये जायचंय. कुणाला रविवारी जायचंय, कुणाला सोमवारी, कुणाला मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती दिवस? 7च दिवसामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना जायचं आहे. एका गावामध्ये असं सांगू लागलो, सगळ्यांना, आपल्या या गावाच्या लोकांना, तुम्हा आम्हांना 7 दिवसामध्येच जायचं आहे. एक म्हातारी उठून हसू लागली, खत 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 खत. काय झालं माय, का हसता तुम्ही? मी ह्या गावची नवर बाप्पा म्हणली. तू रायवाडीची राहाय, तू धावरीची राहाय, तू कुठली राहाय, नांदेडची राहाय, मुंबईची राहाय. किती दिवसामध्ये जायचंय बोला की? 7च दिवसामध्ये सर्वांना जायचं आहे. मृत्यू आपल्या खांद्यावरती बसलेला आहे. प्रत्येक मनुष्याला जन्माची तारीख सांगता येईल का? हो, तुमचा जन्म कधी झाला? या वर्षी झाला, या महिन्यामध्ये झाला, या तारखेला झाला, असं सांगता येईल. आता जन्म तारीख बरोबर लिहून ठेवाले सुशिक्षित मायबाप. पहिल्याच्या जुन्या लोकांना विचारावं, हो कधी जन्मला तो तुम्ही सकाळचा त्या? तेवढं काय आठवण बाबा आपल्याला.
तेव्हा झड लागली होती त्या काळामध्ये, आणि त्या झडीमध्ये आमच्या समोरच्या घराची तापेरावाची म्हैस येऊ लागली, तेव्हा जन्मलो होतो मी. आता असं सांगल्यावर कसं कळत? असं सांगल्यावर कळणार नाही. आता लिहून ठेवाले सगळं, आणि लिहिलं पाहिजे. ज्या लेकरांची जन्मतारीख अशा प्रकारची वेळ अगदी योग्य आहे ते जर लिहून ठेवलं, पंचांग शास्त्र एवढं प्रगल्भ आहे महाराज, अभ्यासू लोक आहेत, सगळं सविस्तर अशा प्रकारचं ते सांगणारे आहेत. ज्योतिष्य शास्त्र ज्याला म्हणावं, पण ते चांगला शिकलेला पाहिजे बरं का, ते पोपटवाला नाही. बालाजी ते बाजारात पोपट घेऊन बसते, भविष्य सांगणारे. जीवनामधलं काही हे सांगणारे, ते सांगणारे, भविष्य सांगणारे, ते पोपट बाहेर येते आणि ते चिठ्ठी उचलून त्याच्या हातात देते. मग त्यानं वाचून दाखवते. ते कुठं बसते? बाजारात पोत्यावर बसते, पोत्यावर. त्याला जर सगळं भविष्य कळत असलं तर ते पोत्यावर बसत होत का? अभ्यासाला फार मोठं महत्व आहे, कोणतंही क्षेत्र असो. ज्योतिष्य शास्त्र आहे, या शास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी या जगतामध्ये अनेक लोक आहेत. तसं जन्माची तारीख प्रत्येकाला सांगता येते, पण मृत्यूची तारीख आपल्याला निश्चित अशा प्रकारची सांगता येत नाही. कधी जायचे हे सांगणारे संत महात्मे 4 दिवस अगोदर श्री संत मोतीराम महाराजांनी सांगितलं कधी जायचंय. गुरुवार दिवस निवडला, गुरुवार दिवस निवडला, बरोबर आहे. आणि महाराजांसोबत एक ब्राह्मण देव असायचे, त्याही ब्राह्मणानं पाहिलं पंचांग. महाराज आपला बुधवार येऊ लागलेला आहे, आदल्या दिवशी आपलं आयुष्य संपणार आहे असं मला दिसू लागलेलं आहे या ठिकाणी. मोतीराम महाराजांनी सांगितलं, असं जे ठरलंय ते ठरलंय, त्याच्यात आता माघार नाही. महाराज त्याच दिवशी श्री संत मोतीराम महाराजांनी आपला दिव्य देह अशा प्रकारचा प्रज्वलित केला, समाविष्ट झाले. ते अधिकार संत महात्म्यांना आहे, म्हणून त्या संत महात्म्याला शरण गेल्याशिवाय आपलंही कल्याण होणार नाही. काही काळजी करू नको, उद्धार होईल, संत महात्म्याची भेट होईल. राज्याचा संपूर्ण अशा प्रकारचा त्याग केला, काय राज्य होतं? अठरा भार वनस्पती, अठरा भार वनस्पती फले पुढे ओढती. नदी गंगा वाहती, राजराणी वसंपती. हे सुख सांडोनिया कसया योग सेविती. सुख सांडोनिया
वनस्पती फले फुळे ओळती त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सगळं सुख त्या राजांनी सोडून दिलं. कशा करता? उद्धारा करता. हे राजाला कळलं आमचं कशातच काही नाही पण संसार सुटणा चाललाय. चला हो, गावामध्ये किती सुंदर भागवत चालू आहे, कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, सप्ताह चालू आहे. हे सुरू केले काय म्हणले आता गावात? मला मर्राय पुरसूत नाही म्हणला. मर्रायला इकडे कधी यावं? एकतर म्हणला मला खाजवाय पुरसूत नाही. आता माणूसला महाराज हे साधन उद्धाराचं अशा प्रकारचं साधन आहे. हे कधी कळावं? आणि म्हणून मृत्यू सर्वांना अशा प्रकारचं एक ना एक दिवस जायचं आहे. त्या जाण्याच्या अगोदर आपलं कल्याण झालं पाहिजे. कल्याण झालं पाहिजे. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचं कल्याण होणार आहे. संत महात्म्याची भेट होणार आहे. फिरता 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 पाहिलं वनामध्ये आणि काय सांगावं, महान असणारे शुकाचार्य महाराज त्यांचं दर्शन झालं. दर्शन झालं संत महात्म्यांचं. संत महात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर नतमस्तक झालेले आहे चरणावरती आणि त्यांच्या शरणाची धूळ मस्तकाला लावलेली आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. सुंदर अशा प्रकारची भेट झालेली आहे. साष्टांग नमस्कार केला. भगवान, माझा उद्धार करायचा आहे. काय झालं परीक्षिती? सगळा वृत्तांत सांगितला. काही काळजी करू नको. 7 दिवस खूप झालेले आहेत उद्धारा करता. अरे, खटवांग नावाचा राजा होता. किती वेळ उरला होता? एक तास उरला खटवांग रायासी. 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 दात झाली भाग्यला तैसी. दात झाली एक तास उरला खटवांग रायासी. 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 एक तास उरला खटवांग रायासी.
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एका तासामध्ये उद्धार खटवांग राजा त्या ठिकाणी संपन्न झाला. 7 दिवस खूप झाले आणि म्हणून संत महात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे. आणि शुकाचार्य महाराजांनी सांगितलं काही काळजी करू नको. श्रीमद भागवताचं चिंतन ऐक, कथा ऐकावी. भगवंताची सगुण साकार झालेल्या भगवंताची कथा, लीलांचं वर्णन त्या ठिकाणी श्रवण करावं. मुक्त होण्याची त्या ठिकाणी स्थिती निर्माण होईल. आनंद वाटायला लागला. आणि राजा परीक्षिती करता शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. जवळजवळ आज किती 3रा दिवस. जशी जशी कथा त्या ठिकाणी सांगू लागलेल्या आहेत तसा तसा आनंद त्या ठिकाणी सगळीकडे होऊ लागलेला आहे. ऋषी मुनी गणगंधर्व सगळे कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. त्या कथेमध्ये सारखं नामचिंतन होऊ लागलेलं आहे. जय जयकार होऊ लागलेले आहे. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. सर्वांची टाळी वाजून भजन करावं. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण, 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 जय जय हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, राधारमण हरि बोल, जय जय 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 राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे 2य स्कंदामध्ये ब्रह्मदेवाचं भगवत धाम दर्शन त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि त्यांना भगवंताच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भगवंतांनी ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं. भागवताचे श्लोक किती? 18,000. किती गुह्य असेल. पुढे भगवंतांनी एक सुंदर अवतार धारण केलेला आहे. कशा करता अवतार धारण केला? या भागवतामध्ये 24 अवतारांची कथा सांगितलेली आहे. किती? 24 अवतारांची कथा सांगितलेली आहे. कोण्या कोण्या भक्ता करता कोणता अवतार घेतला, काय प्रयोजन, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करायचं आहे. नवे नवे भगवंताचे 1 नाही 2 नाही 24 अवतार नाहीत. अरे या भगवंताचे अवतार अनेक सांगितलेले आहेत.
कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार, अनेक प्रकार सांगितलेले आहेत अवताराचे. आणि एवढे जरी अवतार असले तरी तो पांडुरंग परमात्मा अवताराच्या राशी आहे, राशी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा मधुमती तो हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा भूमी हरे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी आहे, राशी. एखाद्या समुद्राचे समुद्रावर सारख्या जशा लाटा येत असतात, लाटा, त्या लाटा संपतात का? तसे भगवंताचे अवतार आहेत, न संपणारे अवतार. कितीही सांगा, एवढे अवतार भगवंताचे. एक अवतार नाही. द्रौपदी माते करता भगवान परमात्मा वस्त्र झाला, वस्त्र. आता वस्त्र हे अवतारच आहे की नाही? वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. चोखोबारायाचं पत्नीचं बाळातपण करण्याकरता माझा पांडुरंग परमात्मा चोखोबाची काय झाला? बहीण झाला. अवतारच आहे की नाही? त्याचा एक अवतार नाही महाराज. आपण सगळे त्या भगवंताचे अंश आहोत. अंश असल्यामुळं आपण सुद्धा कोणाचे अवतार आहोत? ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. त्या भगवंताचे आपण अंश आहोत. अंश रूपानं आपला अवतार भगवंताचा सुद्धा आहे. आणि म्हणून या आपल्या गावामध्ये येणारे सगळे संत महात्मे, हे बालाजी महाराज, हे आमचे सुरेश महाराज, हे आमचे गणेश महाराज, हे देवरूपानंच आपल्या गावात आलेले आहेत. आणि म्हणून त्यांचं स्वागत, त्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. असो, त्या भगवंताचे असंख्य अवतार आहेत. समुद्राच्या लाटा जशा संपत नाहीत. 5-6 माणसं समुद्र स्नान करण्याकरता गेले. 4 माणसं उतरले त्या समुद्रामध्ये, कडला स्नान करत होते. एक मनुष्य बाहेरच बसला. थांबा म्हणले, चला तुम्हाला कधी करायचे हो स्नान? थांबा थांबा थांबा, त्या लाटा लईच उसळायल्यात म्हणले. त्या लाटा संपल्यावर मी स्नान करतो. शक्य होईल का? शक्य होईल? समुद्राच्या लाटा संपणं कधी शक्य नाही, आणि याचं स्नान होऊन घरला येणं कधी शक्य नाही. तसे हे भगवंताचे अवतार आहेत. असंख्य अवतारा, अवतारा ह्य संख्येया, भागवत बोलते. असाच अवतार भगवंतांनी घेतलेला आहे. काय झालं होतं? हिरण्याक्ष नावाचा मोठा दैत्य त्या ठिकाणी मातलेला आहे. आणि भगवान विष्णूचा त्या ठिकाणी द्वेष करत करत त्यानं काय केलं? सगळे हे वेद असणारे पृथ्वी सगळी पाताळामध्ये नेऊन ठेवली, समुद्रामध्ये नेऊन ठेवलेली आहे. सगळे लोक त्राहिमाम त्राहिमाम करायला लागले. सगळे देव घाबरले, इंद्रादिक देव.
सृष्टीचे उत्पत्ती करते असणारे ब्रह्मदेव त्यांना शरण गेलेले आहेत. ब्रह्मदेवा, तुम्ही या संकटातून आम्हाला सोडवा. पृथ्वी शिल्लक ठेवलेली नाही या दैत्यांनी. महान असणारा हिरण्याक्ष त्यानं ही पृथ्वी पाण्यामध्ये नेऊन ठेवलेली आहे, रसातळाला नेऊन ठेवलेली आहे. काय करावं? आणि त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवाच्या नाकातून भगवंतांनी अवतार घेतला, तो वराह अवतार. बोले वराह भगवान की जय. एक अंगठा एवढा शिशु, वराह शिशु. वराह म्हणजे काय कळते का? वराह म्हणजे डुक्कर. भक्तासाठी माझा परमात्मा वराह झाला, वराह झाला. आणि तो पाहता 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 मोठा व्हायला लागला, गर्जना करायला लागला. सगळे देव घाबरले. अगोदरच ह्या हिरण्यक्षानं आम्हाला दुःख दिलेलं आहे, पृथ्वी शिल्लक ठेवलेली नाही, आणि हे अजून कोणतं संकट आलं बा? पाहिलं तर मस्तकावर गंध दिसायला लागलेले आहे, उभा गंध. ओळखलं सर्वांनी, हा भगवान विष्णूजींचा अवतार आहे. प्रणाम करायला लागले, स्तुती करायला लागले भगवंताची. सर्वांनी स्तुती समान उधळलेला आहे. आणि भगवंतांनी सगळ्यांना आश्वासन दिलं, काही काळजी करू नका, या पृथ्वीचं रक्षण करण्याकरता मी हा अलौकिक अवतार धारण केलेला आहे. आणि एवढ्याच क्षणामध्ये मोठ्या विजा कडकड कडकड करायला लागल्या, ढग गडगड करायला लागले. आणि त्याच ठिकाणी भगवंतांनी त्या वराह रूपामध्ये त्या रसातळामध्ये प्रवेश केला, समुद्राच्या पाण्यामध्ये. अथांग असणारा आता समुद्र भगवंतांनी पार केला, रसातळाला गेले आणि त्या हिरण्याक्षासोबत युद्ध केलं भगवंतांनी. जसा राक्षस होता तसाच अवतार घेतला. त्यालाही भयंकर दाढा होत्या. दोघांचं मोठं भयंकर युद्ध संपन्न झालं. हिरण्याक्षाचा वध केला, पृथ्वीला असणारं बाहेर काढलं, वेद ब्रह्मदेवाच्या हातामध्ये स्थापित केले पुन्हा. आणि पुन्हा सगळ्यांना भगवंतांनी हा आनंद दिलेला आहे. ही वराह अवताराची कथा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे भगवंतांनी कर्दम ऋषीच्या पोटी माता देव होती, अत्यंत अशा प्रकारची पुण्यशाली असणारी देवहूती माता. त्या देवहूतीला सारखं वाटायचं माझ्या पोटी भगवंताचा अवतार व्हावा, परमात्म्याचा अवतार माझ्या उदरामध्ये व्हावा, असं तिला सारखं वाटायचं. कर्दम ऋषी बरोबर चर्चा करायची, अहो कधी होईल, आपल्या पोटी भगवान परमात्मा कधी अवतार घेतील, असं कधी वाटतंय का आपल्याला सगळं होतंय. आमचं पोरगं इंजिनियर व्हावं, आमचं पोरगं डॉक्टर व्हावं, आमच्या पोरांना फार मोठी नोकरी पैशाची मिळवावी, पण आमचं पोरगं हरिभक्त व्हावं, शिवभक्त व्हावं, असं कोणाला वाटतंय का? माऊली काय बघाले तुम्ही आम्हाला सांगा. आमचं पोरगं हरिभक्त व्हावं, शिवभक्त व्हावं, दत्तभक्त व्हावं, असं कधी वाटते? हे वाटत नाही म्हणून देव पोटाला येत नाही. आणि असं जर वाटत असेल तर निश्चित तो परमात्मा आपल्या पोटी जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही. का घेतला नाही का? माझ्या जिजाऊ मातेने या दुश्मनांच्या खाईमध्ये पीडित असलेला हा माझा समाज
18 पगड जातीचा हा माझा गोर गरीब अशा प्रकारचे हे काबाड कष्ट करणारे लोक या दुश्मनांच्या खाईमध्ये खिचपळत पडलेले माझ्या जिजाऊ मातेनं पाहिले नाही. आणि मनामध्ये कुठेतरी खंत येऊ लागली, हे राजा प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण, माझ्या समाजाला असं तू किती दिवस दुःख देणार आहेस? हे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे अशी पहिली इच्छा जर कोणाची असेल तर माझ्या जिजाऊ मातेची. जिजाऊ मातेची इच्छा सतत भगवंताचं स्मरण करावं, रामायणासारखा ग्रंथ वाचन करावं, भागवत ऐकावं, कीर्तन श्रवण करावं जिजाऊ मातेंनी. आणि त्याच भक्तीचा प्रभाव प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार जिजाऊ मातेच्या पोटी त्या ठिकाणी झालेला आहे. संकल्प चांगला केल्याशिवाय फळ चांगलं अशा प्रकारचं मिळत नाही. आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचं म्हणणं, शहाजी राजांचं म्हणणं अशा प्रकारचं पूर्ण केलं. कसा संकल्प असेल, काय विचार असतील, प्रगल्भ असणारे विचार. लाल मातीच्या कणा कणातून, लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. लाल मातीच्या कणा कणातून, लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला. महादेव, हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव. आणि बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सगळे बाल सौंगडी एकत्र केले आणि खेळण्या बागडण्याचं वय राजांचं. आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज नाही. महादेवाच्या पिंडी समोरी शपथ घेतली ज्यांनी, स्वराज्य स्थापुनी रक्षिले माझा महाराष्ट्र मानानी. शिवशंभूच्या पिंडीवरती, शिवशंभूच्या पिंडीवरती रक्त टिळाला दिला. जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला. अरे एवढं मोठं सामर्थ्य तप
केल्याशिवाय कोणतीही गोष्ट अशा प्रकारची प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोरगरिबांच्या राजांचं, शेतकरी राजाचं स्वराज्य अशा प्रकारचं उभारलेलं आहे. आणि म्हणूनच असा राजा या त्रैलोक्यामध्ये होणे नाही. आणि म्हणून एकाच राजाचं महात्म्य या जगाला सांगावं लागेल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी निर्माण केले तलवारीच्या धारे, सारखं भार फेडले आपल्या निर्या छातीवर, आपल्या निर्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर. माझ्या देवाचं नाव मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर जगला माणूस पुन्हा जन्मला अशीच्या शोभनाच्या पुन्हा जन्मला अशीच्या शोभनाच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या देवाचं नाव शिवरायाचं नाव एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव शिवरायाचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आणि म्हणून त्याच राजाचं स्वराज्य आपल्याला आज पाहायला मिळतं. अरे महाराष्ट्राचं नाही, देशातच नाही, संपूर्ण जगामध्ये हेवा वाटावा असं स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलं. काय मातेची पुण्य असेल हे मुद्दा सांगायचा. आईचं पुण्याशिवाय
एक पराक्रमी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जन्माला येत नाही. तशी देवहूती सारखी भगवंताची भक्ती करायला लागलेली आहे. कर्दम ऋषींनी सांगितलं, काही काळजी करू नको देवहूती, तुझ्याही पोटी परमात्मा अवतारला येणार आहे. ठरलं तसंच झालं महाराज. भगवंतांनी तेज स्थापित केलेलं आहे मातेच्या गर्भामध्ये आणि संपूर्ण दिवस पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री कपिल देवांचा जन्म झालेला आहे. कपिल भगवान की, कपिल भगवान की. कपिल भगवंतांचा त्या ठिकाणी अवतार झालेला आहे. दिव्य अवतार भगवंताचा. काय केलं या अवतारामध्ये भगवंतांनी? हातामध्ये शस्त्र घेतलं नाही, काही केले नाही, शास्त्र हातामध्ये घेतलं. सगळे वेद शास्त्र, पुराण, सांख्यशास्त्र, सगळ्या ज्ञानाचा उपदेश या ब्रह्मांडाला केला, जगाला तत्वज्ञान सांगितलं. आणि नव्हे नव्हे आपल्या आईला सुद्धा ब्रह्मज्ञानाचा उपदेश कपिल भगवंतांनी केला. काय अधिकार असेल? आणि म्हणून ज्ञानाला वयाचं बंधन नाही. एखाद्याकडे ज्ञान असेल, नतमस्तक व्हावं, त्यांना विचारावं, त्यांच्याकडून ज्ञान आपण आत्मसात करावं. ज्ञानाचा अधिकार महत्वाचा आहे महाराज. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अति अनादी, तरी संताया भजावे, सर्व श्री श्री. कपिल भगवंताच्या समोर सगळे नतमस्तक झालेले आहेत ऋषीमुनी. सगळ्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि आईला सुद्धा उपदेश केला, मातोश्रीला, देवहूतीला. भक्ती योगाचा महिमा सांगितला. या संसारामध्ये अशा प्रकारचं फार अडकून राहू नये. आता काय करावं? भक्ती करावी, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि परमात्म्याची एकरूपता साधून घ्यावी. महदादी विविध तत्वाच्या उत्पत्तीचं वर्णन सांगितलं, प्रकृती पुरुषाच्या विवेकाचं, मोक्ष प्राप्तीचं वर्णन सांगितलं, अष्टांग योगाचा विधी सांगितला, भक्तीचं मर्म सांगितलं. सगळ्या गोष्टी कपिल भगवंतांनी सर्वांना सांगितलेल्या आहेत. असा भगवंताचा दिव्य अवतार म्हणजे कपिल भगवान. नारायणा 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 श्रीमन्नारायणा, नारायणा श्रीमन्नारायणा, पुढे चतुर्थ स्कंदामध्ये विदुरांनी अशा प्रकारचे सुंदर कथा सांगितलेली आहे. भवेशीलवतां श्रेष्ठे दक्षो द्रुहितृत्वत्सलः
विद्वेषमकरोत् तस्मात् नादृत्यात्मजां सतीं। प्रजापती दक्ष महाराज, भागवतामध्ये कथा आलेली आहे. दक्ष महाराजांनी अनेक अशा प्रकारच्या कन्या असणाऱ्या सगळ्या लोकांना दिलेल्या आहेत, आणि त्याच्यापैकी एक कन्या असणारी सती माता ही भगवान शिवाला त्या ठिकाणी दिलेली आहे. पण तेव्हापासूनच दक्षाला आवडतच नव्हतं भगवान शिवाचं काय म्हणायची यांच्याकडे. स्मशानात राहणारे, अंगाला भस्म लावणारे, रुद्राक्षाच्या माळी सर्पांगामध्ये घालणारे, काय आहे शिवाकडं सती मुलीला म्हणायची. पण त्या सती मातेनं सारखी भगवंताची अशा प्रकारची भक्ती केलेली आहे. नित्य उठावं, लिंगार्चन करावं, ज्याला लिंग पूजा म्हणून सांगितलेलं आहे, त्रिकाल संध्या करावी, आणि सारखी त्या भगवंताची भक्ती सती मातेनं करावी. देश जास्त झाले का, सारखी भक्ती अशा प्रकारची करावी. आणि सती मातेला दिलं भगवान शिवाला त्या ठिकाणी दक्ष राजांनी. आणि एकदा मोठी अशा प्रकारची प्रजापती असल्यामुळं मोठे मोठे यज्ञ सगळं काही करण्याचं, राजा असल्यामुळं ते कर्तव्य समजून ते करायचे. आणि सगळ्या लोकांना, देवी देवतांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, मोठा यज्ञ करायचा आहे, आणि त्याची बैठक त्या ठिकाणी बोलावलेली आहे दक्ष राजांनी. सगळे देव लोक आलेले आहेत. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रादिक देव, भगवान शिवही त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळे बसल्यानंतर ज्या वेळेला दक्ष राजा सर्वांच्या मधून आगमन त्यांचं होऊ लागलेलं आहे, स्वभावता सगळे देव उठून उभा राहिले. विष्णुदेव उभा राहिले, ब्रह्मदेव उभा टाकले, इंद्रादिक सगळे देव उभे राहिले. आणि आल्यानंतर पाहिलं, भगवान शिवजी मात्र जाग्यावरती बसलेले आहेत. भगवान शिवजी जागेवरती बसलेले आहेत. दक्षानं पाहिलं, राग आला दक्ष महाराजांना. मी अगोदरच म्हणत होतो, हा शिव बघितलं की मला फार वेगळंच होतंय बघा. सगळ्यांना सांगितलं, एकतर या शिवाचा उच्च अधिकार नाही. कशी वाणी उच्चारू लागला पहा दक्ष राजा. आणि माझा अपमान केला. या त्रैलोक्याचा राजा असणारा मी उठून उभं राहू नये, चर्चा व्हायला लागली. पण माझे शिव ज्या ठिकाणी बसतात ना, त्या ठिकाणी बसल्याबरोबर त्यांना समाधी अवस्था प्राप्त होत असते. समाधी अवस्था प्राप्त होते. कारण ते सतत आपल्या आत्मचिंतनामध्ये, आपल्या वृत्तीमध्ये स्थिर होतात शिवजी. आणि कुणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्राचं भजन करतायत शिवजी. श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. राम हरे सदा शिव, राम हरे सदा शिव, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव. सारख्या स्वस्वरूपाच्या आत्मचिंतनामध्ये भगवान शिवजी बसलेले आहेत. बोलू नये ते बोलायला लागले दक्ष राजा. त्या ठिकाणी नंदी शृंगी भृंगी सगळे अशा प्रकारचे भगवंताचे सेवक आहेत. एकमेकाला बोलायला लागले. आजपासून या शिवजींचा यज्ञामध्ये हवन होणार नाही, यज्ञामध्ये स्थान दिल्या जाणार नाही. नंदी महाराजांनी सांगितलं, अरे दुष्टा, भगवान शिवाशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणं अशक्य गोष्ट आहे. एकमेकाला बोलायला लागले सगळे. नंदीश्वर भगवंतांनी सांगितलं, दक्षा, ज्या मुखानं अशा प्रकारचं तू बोलतोय, अत्यंत तो तुला दंड समोर हा भोगावा लागणार आहे. चिंता करू नकोस. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर भगवान शिवजी उठून कैलासावरती आलेले आहेत. पुन्हा आपल्या स्वस्वरूपाच्या चिंतनामध्ये बसलेले आहेत. आणि पुन्हा एक दिवस दक्ष राजानं मोठा यज्ञ करवण्याचं ठरवलं आणि तो यज्ञ भगवान शिवजीच्या विना करायचा. त्यांना या ठिकाणी बोलवायचं नाही असं ठरवून टाकलं. पण एक सांगू काय, ज्या यज्ञामध्ये भगवान शिवजीचं स्थान नाही तो यज्ञ अपूर्ण आहे. अपूर्ण आहे. कोणतीही पूजा असो, कोणतंही काही असो, कोणतंही अनुष्ठान असो, कोणतीही पूजा असो, भजन असो, कीर्तन असो, ज्या ठिकाणी शिवजीला स्थान नाही ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही, पूर्णच होऊ शकत नाही. ठरल्याप्रमाणे दक्ष राजांनी सगळ्यांना आमंत्रण दिलंय. आमंत्रण दिल्यानंतर नुसतं दिलं नाही, मूळ आमंत्रण दिलं सगळ्या देवी देवतांना. सगळे देवता निघाले. भगवान विष्णू, ब्रह्मदेव सगळे निघालेले आहेत. आपापले वाहन घेऊन निघाले. गरुडावर बसलेले आहेत भगवान विष्णू. ब्रह्मदेव, सरस्वती माता त्या ठिकाणी हंसावर बसून आलेले आहेत. इंद्रदेव ऐरावतावर बसून आला. सूर्यदेव घोड्यावर बसून, रथावर बसून येऊ लागलेले आहेत. आणि येत असताना कैलास मार्गाने का जाईना, कैलासावरून जाऊ लागले. सती मातेनं पाहिलं की देवी देवता कुठे जात असतील. सगळे जोडी जोडीनं जाऊ लागलेले आहेत. तेवढ्यामध्ये नारद महर्षी हजर झाले. नारायण नारायण नारायण. माते, निघाला नाहीत का कुठं? आणि अशा जागी नारद मुनी लवकर येतात. पण त्या नारदामुळं जगाचं कल्याण होत होत. बालाजी महाराज नारद महर्षी आहेत. ते त्या ठिकाणी जातात. जे काही 4 गोष्टी सांगतात त्या गोष्टीमधून सगळ्या घटना घडून त्या जगाचं कल्याण होत होतं. पण आता गावोगाव नारद झालेले आहेत. गावोगाव नारद. त्या नारदापासून सावधान, त्या नारदापासून सावधान. त्या नारदानं जर कळ सोडली, एका घराचे 2 घर, एका सप्त्याचे 2 सप्ते, एका गावाचे 2 गाव. म्हणून ह्या गावठी नारदापासून थोडं सावधान. बरं का? नारद महर्षी आलेले आहेत. प्रणाम केला मातेला. आई साहेब, निघाले नाहीत तुम्ही? कुठं नारदा, काय खबर? अहो, दक्ष महाराजांच्या घरी फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि तुम्हाला आमंत्रण नाही. नाही नारदा. वाईट वाटायला लागलं सती मातेला.
काय करावं? कधी माझ्या वडिलांना हा भेद कळणार आहे? भेद करू नये. हरिहरामध्ये भेद नाहीये. विष्णुश्च हृदयम शिवः शिवश्च हृदयम विष्णू. ही प्रचिती कधी येईल माझ्या पिताश्रींना? का म्हणून भगवान शिवजीचा द्वेष करत असतील? अशा मनामध्ये कुतर्क कल्पना त्या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. आणि असं असं कधी वाटायचं, आम्हाला का आमंत्रण दिलं नसेल? कोणी स्त्रीला पाहणा, आपल्या माहेरामध्ये कोणतं जर कार्य असेल, लग्न कार्य असेल, वास्तू असेल, आणि त्या लेकीला जर आमंत्रण दिलं नसेल तर किती वाईट वाटेल हो? वाईट वाटायला लागलं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा यायला लागल्या. कधी असं वाटावं भगवान शिवजीला बोलावं, विचारावं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जावं दोघांनी. कुठं? दक्ष राजांच्या घरी. कधी भगवान शिवजीला विचारावं, कधी वाटायचं विचारू नाही. ते तर भजनामध्ये विलीन आहेत, समाधिस्थ झालेले आहेत. आता विचारावंच संकल्प केला आणि भगवान शिवजीला विचारण्याकरता सती माता त्या ठिकाणी गेलेली आहे. प्रभू, काय सती, पिताश्रींच्या घरी फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे आणि त्या यज्ञाकरता आपण दोघांनी जावं अशी माझी इच्छा आहे. भगवान शिवजीनं सगळं ऐकून घेतलं. सती, आपलं त्या ठिकाणी जाणं उचित नाही एवढं म्हणाले. शांत स्वरूप असणारे माझे शिवजी आहेत. वैराग्य ज्यांनी अंगामध्ये धारण केलेला आहे, कोणताच संकल्प विकल्प अंतःकरणामध्ये नाही, त्याला शिव म्हणावं. ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही सती, त्या ठिकाणी जाऊ नये. सती माता म्हणायला लागली, माझं माहेर तर आहे, चला ना, काय होईल त्या ठिकाणी गेल्यानंतर? पाहुण्या रावळ्यामध्ये, सोयऱ्या दायऱ्यामध्ये आमंत्रण जर नसेल तर त्या ठिकाणी अजिबात जाता कामा नये. आणि गेला, अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. कथा कीर्तनाला न बोलवलं तरी या ठिकाणी यावं, न बोलवता यावं. हे उद्धाराचं साधन आहे. नाही, मला जावं लागणार आहे, मला जाऊ द्या, माझं मन या ठिकाणी स्थिर नाही. प्रभू, तुला जायचंय सती, जा, खुशाल जा. पण जात असताना मला मात्र त्या ठिकाणी नेऊ नकोस. तुझी सगळी सामुग्री इथून घेऊन जा, तुझी एकही वस्तू इथं ठेवू नको. भगवान शिवजींनी सांगितलं. एकाल ज्ञानी माझा शिव. निघाली महाराज सती माता आणि इकडे सगळे यज्ञाची सुंदर तयारी चालू झालेली आहे. सगळ्या सतीच्या बहिणी एकमेकांना बोलत बसलेल्या आहेत. आनंदाचं वातावरण आहे. पण दक्षानं सांगितलं होतं, खबरदार, या ठिकाणी शिव येतील, सती येईल, त्यांना कुणीही बोलायचं नाही. माझा अपमान केलेला आहे शिवजी. कुणीही बघायला तयार नाही सती मातेला. माहेरात गेली, बहिणी बोलायला तयार नाहीत. आईकडे गेली, आई बोलायला तयार नाही. किती वाईट वाटलं असेल? वाईट वाटायला लागलं. आणि शेवटी विचार केला, जन्मदात्या पित्याला तरी आपण एकदा विचारावं, असं का केलात तुम्ही? पिताश्री, काय चुकलं? सतीला पाहिल्याबरोबर दक्ष राजाचा क्रोध त्या ठिकाणी जागृत झाला. खबरदार सती, कोण बोलवलंय तुम्हाला या ठिकाणी? कुठे आहे तो शिव? हे शब्द ऐकल्याबरोबर सती मातेला सहन झालं नाही महाराज, सहन झालं नाही. वरचे वर निंदा त्या ठिकाणी ऐकू लागलेली आहे सती माता. पिताश्री, तुम्हाला कधी कळणार आहे शिवजींचं महत्व?
शिव तत्व कधी कळणार आहे? नाही नाही ते बोल अशा प्रकारचे ऐकावे लागले. आणि सती मातेनं ठरवून टाकलं, ज्या शरीरानं या भगवान शिवाची निंदा मी ऐकली, हे शरीर आता ठेवायचं नाही. इतका पतिव्रता श्रेष्ठ धर्म आहे महाराज. पतीची निंदा पत्नीनं ऐकू नये. भले तो कसाही असो, आपला पती राजा आहे. आपलं पालन पोषण करणारा तो आहे. आपल्या संसाराचा आधार स्तंभ असणारा तो पती राजा आहे. त्याची निंदा पतिव्रता स्त्रीनं ऐकू नये. हा धर्म जागृत केला आणि स्वतःच शरीर त्या ठिकाणी ढण 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 अग्नीमध्ये जाळायला लागली सती माता. ही बातमी सगळीकडे पसरली. सगळा यज्ञाचा त्या ठिकाणी भंग होऊ लागला. सगळी पळायला लागले सैरावैरा. गणांनी जाऊन सांगितलं, भगवान शिव प्रभू, सती मातेनं आपला शरीराचा त्याग केला. हे शब्द ऐकल्याबरोबर भगवान शिवजी ताडकन उठलेले आहेत. त्रिशूळ खाली आदळलं, जटा मोकळ्या केल्या आणि धाड दिशी एक त्या ठिकाणी कालभैरव उत्पन्न केला. वीरभद्र वीरभद्र भगवान की जय. वीरभद्राला आदेश दिला भगवंतांनी, आत्ताच्या आत्ता दक्ष राजाचं शरीर त्या ठिकाणी गतप्राण झालं पाहिजे. आज्ञा केली महाराज आज्ञा. निघाले वीरभद्र भगवान. धाड 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 त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. पाहिलं सगळ्या यज्ञामध्ये जिकडे तिकडे युद्ध चाललेलं आहे. सगळ्या सैन्याचा विनाश त्या ठिकाणी वीरभद्र भगवंतांनी केला. आणि दक्ष राजाला फरफटत त्या ठिकाणी ओढून आणलं आणि दक्ष राजाचं शिर ओढून टाकलं वीरभद्र भगवंतांनी. आणि असं झाल्यानंतर सगळी देवी देवता आश्चर्यचकित झालं. काय करावा, हा यज्ञ कसा पूर्ण होणार आहे? हे कशामुळे एवढं मृतदेह व्हावं लागलं दक्ष राजाला? सर्वांनी सांगितलं, भगवान शिवजीचा द्वेष केला आणि भगवान विष्णूची भक्ती करायला लागला. तरी याला कळालं नाही की दोन्हीही एकच आहेत. एखादा हरिभक्त असेल आणि शिवाची जर निंदा करीत असेल तर तो हरिभक्त नाही, विष्णू भक्तही नाही. एखादा शिवभक्त असेल आणि हरीची निंदा करत असेल, विष्णूची निंदा करीत असेल तर तो हरिभक्त नाही, शिवभक्त नाही, कोणताच नाही. इधर ना उधर बीच में अदर, कोणतीही भक्ती नाही. एका देवाची निंदा करीत असाल आणि एका देवाची जर तुम्ही भक्ती करीत असाल तर कोणताही देव आपल्याला प्रसन्न होणार नाही. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, हरिहरामध्ये भेद करू नका. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका करुवादा, नाही नका करुवादा, नाही नका, नाही नका करुणा. हरिहरा भेद नाही नका करुणा. वाद एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. दोन्ही एकच आहेत, फक्त वेलांटीची आड आहे. पहा, हर आणि हरी. हर शब्दाला काय दिली?
एक वेलांटी दिली, हरी हर हरी. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. हे भेद केल्यामुळं मृत्यूदंड भोगावा लागला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा की. सगळं पाठ पाहिजे. भेद केल्यामुळं, शिवजीचं महत्व न कळाल्यामुळं मृत्यूदंड भोगावा लागला. पुढे काय झालं थोड्या वेळानं आपण पाहू. एक 2-3 मिनिटाची विश्रांती घेऊत. पहिल्याच्या वाणी बसणं व्हायना चालय माणसायला, म्हणून एक विश्रांती घेऊत 2-3 मिनिटाची आणि पुन्हा कथेला प्रारंभ करू. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. 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 पार्वती पते शिव हर हर हर.